गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्ह या दोघांचाही आपण अभ्यास केला आहे. आणि आता तुम्हाला स्टेशनरी वेव्हज म्हणजे काय असतात त्याचं इक्वेशन वगैरे बऱ्यापैकी आता लक्षात आलेलं आहे. तर आपण सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन मागे अभ्यास केला आणि आता स्टेशनरी वेव्हचं देखील अभ्यास केला. तर त्या दोघांमध्ये आपण कंपॅरिझन करूया. आपण डिस्टिंग्विश बिटवीन सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हज अँड स्टेशनरी वेव्हज हा प्रश्न 2 मार्कासाठी परीक्षेत बऱ्याच वेळा येऊन गेलेला आहे आणि याचे 4 पॉईंट्स तुम्हाला परीक्षेत लिहावे लागतील की जेणेकरून तुम्हाला 2 पैकी 2 मार्क मिळतील. आणि जर समजा हा प्रश्न 3 मार्काला असेल तर मात्र तुम्हाला 6 पॉईंट्स लिहावे लागतील. पण आत्तापर्यंत जास्तीत जास्त वेळा हा प्रश्न 2 मार्कासाठीच आलेला आहे, म्हणजे तुम्हाला 4 पॉईंट्स यातले कुठलेही चांगले अभ्यास करून ठेवावे लागतील. चला तर मग आपण बघूयात डिस्टिंग्विश बिटवीन सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हज अँड स्टेशनरी वेव्हज. तर पहिला जो पॉईंट आपण लिहिणार आहोत तो पहिला पॉईंट आहे, डेफिनेशन आहे दोन्हीकडे. पहिला पॉईंट बघा, द वेव्ह विच ट्रॅव्हल्स कंटिन्युअसली इन अ मीडियम इन अ गिव्हन डायरेक्शन. अशी वेव्ह की जी सतत नेहमी पुढे जात असते दिलेल्या दिशेनं दिलेल्या माध्यमातून, त्या वेव्हला आपण सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह असं म्हटलेलं आहे. आणि स्टेशनरी वेव्हचा तर आपण मागच्या वेळेस केला अभ्यास. तिथं आपण 2 आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्हज घेतले आणि ते एकाच माध्यमातून एकाच मार्गाने पण विरुद्ध दिशेनं जात असतात आणि इंटरफेअर होतात. त्यावेळेस जी रिझल्टंट वेव्ह आपल्याला मिळते ती रिझल्टंट वेव्ह त्याला आपण स्टेशनरी वेव्ह म्हटलेलं आहे. म्हणजे बघा इथं आता काय लिहिलं आपण, व्हेन 2 आयडेंटिकल प्रोग्रेसिव्ह वेव्हज ट्रॅव्हलिंग अलॉंग सेम पाथ बट अपोजिट इन डायरेक्शन्स इंटरफिअर विथ इच अदर देन दी स्टेशनरी वेव्हज आर फॉर्मड. म्हणजे अशा प्रकारे स्टेशनरी वेव्हज निर्माण होतात. ही डेफिनेशन दोन्हीकडे आपण लिहिली. सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये एनर्जी ट्रान्सफर होत असते, परंतु इथं मात्र एनर्जी थांबलेली असते, ट्रान्सफर होत नाही. हा पॉईंट आहे. देर इज अ ट्रान्सफर ऑफ एनर्जी थ्रू द मीडियम अँड देर इज नो ट्रान्सफर ऑफ एनर्जी इन द मीडियम. त्यानंतर ड्यू टू दिस वेव्हज मीडियम गेट्स डिव्हायडेड अल्टरनेटली इंटू क्रेस्ट ऑर ट्रफ्स ऑर कॉम्प्रेशन्स अँड रेरिफॅक्शन. म्हणजे आता इथं ती जी वेव्ह आहे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह ती लॉन्जिट्युडनल आहे का ट्रान्सफर्स आहे, त्याप्रमाणे तिथं जर लॉन्जिट्युडनल वेव्ह असतील तर कॉम्प्रेशन्स अँड रेरिफॅक्शन्स त्या ठिकाणी असतील, आणि जर समजा ट्रान्सफर्स वेव्ह असेल तर क्रेस्ट आणि ट्रफ त्या ठिकाणी असतील. परंतु इथं मात्र स्टेशनरी वेव्हमध्ये मात्र ती माध्यम कशात डिव्हाइड झालेलं असतं, नोड आणि अँटी नोड. हा पॉईंट आपल्याला या ठिकाणी डिस्टिंग्विशमध्ये छान सांगता येईल पहा. आणि हा सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह कशामुळे निर्माण होतो, डिस्टर्बन्स. आपण एक दगड टाकला वगैरे आपण तुम्ही बघितला त्यावेळी आपण पाहिला अभ्यास, एक असं पाण्यात अलगदपणे दगड टाकला आणि त्याच्यावर वेव्हज निर्माण झाल्या, म्हणजे डिस्टर्बन्स आपण निर्माण करतो आणि म्हणून त्या ठिकाणी सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह तयार होतात. प्रोड्युस्ड ड्यू टू डिस्टर्बन्स फॉर्म्ड इन ए मीडियम. इथं काय केलं आपण, इट इज प्रोड्युस्ड ड्यू टू इंटरफेरन्स ऑफ 2 SHP वेव्हज ट्रॅव्हलिंग इन अपोजिट डायरेक्शन्स अलॉंग सेम पाथ. नंतर 5वा पॉईंट, इथं क्रेस्ट ऑर कॉम्प्रेशन इज अ पार्ट वेअर डिस्प्लेसमेंट इज मॅक्सिमम. म्हणजे इथं आपण समजा ट्रान्सफर्स वेव्ह आहे तर तिथं क्रेस्ट असतं, क्रेस्टमध्ये अशा प्रकारे क्रेस्ट आपण काढतो, क्रेस्ट ऑफ. इथं क्रेस्टमध्ये डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम आणि कॉम्प्रेशन्समध्ये डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम, रेरिफॅक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट मिनिमम. अशा पद्धतीनं आपण क्रेस्ट आणि ट्रफ आणि कॉम्प्रेशन आणि रेरिफॅक्शन आपण सांगतो. पण इथं बघा आता, अँड स्टेशनरी वेव्हमध्ये आपण काय केलं आहे, नोड म्हणजे असे पॉईंट की जिथं ॲम्प्लिट्यूड 0 असतो आणि अँटी नोड म्हणजे असे पॉईंट की जिथं ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असतो. त्यामुळे इथं आपण अँटी नोड आर द पॉईंट्स वेअर ॲम्प्लिट्यूड इज मॅक्झिमम. आता हे ट्रफचा पहा, ट्रफ ऑर रेरिफॅक्शन वेअर डिस्प्लेसमेंट इज मिनिमम अँड नोड्स आर द पॉईंट्स वेअर ॲम्प्लिट्यूड इज मिनिमम. अशा प्रकारे कम्पेअर करून आपण हा पॉईंट आपल्याला लिहिता येईल. आता लास्ट पॉईंट पहा, 7 नंबरचा पॉईंट, इथं फेज चेंजेस फ्रॉम पार्टिकल टू पार्टिकल. म्हणजे इथं सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये फेज हा प्रत्येक पार्टिकलचा वेगवेगळा होत असतो. सुरुवात आपण जिथे करतो आपण, म्हणजे समजा आता अशी वेव्ह आहे आणि इथं आपण दगड टाकला तर इथून अशी वेव्ह अशी निघाली. मग हा जो पॉईंट आहे त्याला ओ म्हटलं आणि ह्याच्या पुढचा कुठला पण आपण एक पॉईंट घेतला पी म्हटलं, तर जसं जसं तो पार्टिकल ती वेव्ह पुढं सरकत जाईल तसं तसं फेज जो आहे तो पुढच्या पार्टिकलचा कमी असतो आणि मागच्या पार्टिकलचा जास्त असतो आणि फेज हा प्रत्येक पार्टिकलचा वेगवेगळा असतो. पण इथं आता बघा ह्याच्यामध्ये बघा स्टेशनरी वेव्हच्या ह्याच्यामध्ये ऑल पार्टिकल्स इन ए लूप हॅव सेम फेज. म्हणजे आपण आता स्टेशनरी वेव्हचं जर इथं आता चित्र काढलं असं तर आपल्याला माहिती आहे की स्टेशनरी वेव्हमध्ये समजा अशा प्रकारे 2 लूप दिसल्या तर इथं एका लूपमधले जे सगळे पार्टिकल्स आहेत ते एका सेम फेजमध्ये असतात.
ऑल पार्टिकल्स इन वन लूप हॅव सेम फेज. अशा प्रकारे याप्रमाणे आपण 7 पॉईंट्स इथं आपण सांगितलेले आहेत. तर तुम्ही यातले कुठलेही 4 पॉईंट्स परीक्षेत लिहायचे 2 मार्कासाठी. चांगले कुठलेही तुम्हाला जे सोपे वाटतात ते 4 पॉईंट्स तयार करा, अभ्यास करा, की जेणेकरून तुम्हाला ते चांगल्या पद्धतीने आठवतील आणि तुम्हाला परीक्षेत लिहिता येईल. ओके. तर याच्यानंतर आपण एक न्यूमरिकल बघणार आहोत. या स्टेशनरी वेव्हचं ते इक्वेशन आहे त्याच्यावरती आहे. सॉल्व्ड न्यूमरिकल आहे. एक्झाम्पल नंबर आहे 6.3. चला वाचूया आपण काय लिहिलं पहा. फाइंड द डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड्स इन ए स्टेशनरी वेव्ह. आता आपण जे कॅरेक्टरिस्टिक्स प्रॉपर्टीज जे आपण पाहिले त्यामध्ये आपण बघितले की 2 लगतच्या नोडमधलं अंतर हे किती असतं, λ/2. 2 लगतच्या अँटीनोडमधलं अंतर किती असतं, तेवढंच असतं λ/2. नोड आणि अँटीनोड जर घेतला तर ते अंतर किती असतं, λ/4. हे सगळा आपला अभ्यास झालेला आहे आणि तो पक्का आपला अभ्यास असल्यामुळं आपल्याला सगळं पाठ झालेलं आहे असं समजू आपण. तर इथं आपल्याला विचारलं डिस्टन्स बिटवीन 2 सक्सेसिव्ह नोड्स, म्हणजे आपल्याला अंतर काढायचं आहे λ/2. हे अंतर काढायचं आहे. ऑन ए स्ट्रिंग व्हायब्रेटिंग विथ ए फ्रिक्वेन्सी 64 हर्ट्ज, म्हणजे फ्रिक्वेन्सी n दिली आहे 64 हर्ट्ज. फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू दिली आणि प्रश्न विचारला पहा. द वेलॉसिटी ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह दॅट रिझल्टेड इन स्टेशनरी वेव्ह इज v इज इक्वल्स टू 48 मीटर पर सेकंड. म्हणजे v ची व्हॅल्यू एक दिलेली आहे, n ची दिलेली आहे आणि λ/2 आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. मग आता हे फार सोपा न्यूमरिकल आहे. पहा आपल्याला रिलेशन माहिती आहे, v इज इक्वल्स टू n इंटू λ. मग आता आपल्याला λ काढायचं आहे. λ इज इक्वल्स टू v/n. मग v ची व्हॅल्यू किती आहे 48 आणि n ची व्हॅल्यू किती आहे दिली आहे आपल्याला 64. या दोघांचा रेशो घेतला, भागाकार केला आपण, तर उत्तर आपल्याला मिळेल. तर इथं आपण 2 2s are 4, 2 4s are 8, 2 3s are 6, 2 2s are 4, 8 4s are 8 3s are 24, 8 4s are 32. म्हणजे 3/4 आलं पहा. 3/4 म्हणजे किती 0.75 झालं पहा. लॅम्बडाची व्हॅल्यू मिळाली 0.75 मीटर. मग आपल्याला काय काढायचं आहे, λ/2 काढायचं आहे ना. मग λ/2 कसं काढायचं, λ/2 इज इक्वल्स टू, म्हणजे 0.75 याच्या निम्म. 0.75च्या निम्म किती येतं 0.375 मीटर. सो दॅट इज द आन्सर 0.375 मीटर. याप्रमाणे अशा प्रकारे आणखी काही न्यूमरिकल्स एक्सरसाइजमध्ये आहेत. तर तुम्ही ते एक्सरसाइजमध्ये असलेले जे न्यूमरिकल्स आहेत ते याच्याशी रिलेटेड असे स्टेशनरी वेव्हचे हे जे इक्वेशन आपण पाहिलं याच्याशी रिलेटेड जे काही न्यूमरिकल्स असतील ते तुम्ही बघा, ते सोडवण्याचा प्रयत्न करा. आपण ते घेणारच आहोत शेवटी. पण आता तुम्ही या टॉपिक नंतर लगेच जर तुम्ही बघितले आणि ते सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला थोडाफार त्याचा फायदा होईल आणि पुढे न्यूमरिकल्सला तुम्हाला सोडवायला सोपं जाईल. ओके. तर इथं आपण थांबूयात आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण फ्री व्हायब्रेशन्स, फोर्स व्हायब्रेशन्स आणि रेझोनन्स हे आपण बघूयात. ओके.